हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। वाल्मीकिगिरिसम्भूता श्रीरामाम्भोनिधिसङ्गता श्रीमद्रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयं। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणे शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. रामो कौसल्येले अंतपुरा चमकला. कौसल्येक सांगताना कौसल्येना नारीतीर दुःख करता. रामा सोण कशी रापचे हांवें म्हूण म्हणटा तशीची ती एक पळयत पुताक ती हांव सांगील तशें आयकत की म्हूण पळयला रे. तिगेल मना वत्ता बापसून सांगील विशय तो सोण दिना केन्नाय म्हूण. जाल्यार तिका मनांत एक दुःख जाता. पुताले मानतार जातर पुताल रक्षण हें आसूचें म्हणटाची. असल पूत म्हाका सोण चमकल नंतर मुखारसून आव दशरथानय समा म्हाका पळय न्ही म्हूण जाल्यार मिगेल दोनी त्या दशरथाल बरलेले दोन बायलांक गेले हंगांत तांगेल चिरडवाल हंगांत असो का नवें मिगेल अवस्थ कसलें कितलें दुःख भोग्गू पुर हांव असल पुराय आलोचन तिगेल मना येता. लक्ष्मण रामाल वटू कौसल्येले रमणे चमकला की अंतपुरा चमकला की लक्ष्मणाक भारी दुःख जाता. जाल्यार एक समाधान कोरका मालगड आवसुती तिका समाधान कोरका. कशी समाधान करचें. एक मनशान मस्त दुःख आसतना खंयची तो वेळू म्हण पळोवन त्या वेळा समजावन एक उचित उतर उलोवन समाधान करचें म्हणस. मरणा घरा चमकला रे. कसलें एक दुःख जाल्लें कसलें अवघड जाल्लें कसलें जाल्लें ते वेळाक एक समाधान सांगचें म्हणस. तशीची ओ दीनः तत्काल सदृशं वचः. तशी लक्ष्मणूय भारी दीन जाला तो बाई दुःखांतस जाल्यार तत्काल सदृशं वचः तो त्या काला समजावन कसल उरलो कापड त्या उलयत काही तो सांगता. न रोचते ममाप्येतद आर्ये यद्राघवो वनम. आमा रामू म्हळ्यार अण्णा हें सगळें राज्य त्याग कोरून रानां वचचें म्हाकाय कांय समदिसना म्हाकाय कांय कुशी न्हय त्या विशयू. जाल्यार विपरीतश्च वृद्धश्च विशयश्च प्रदर्शितः. मिगेल आनू एक विपरीत बुद्धीत जाला वयवे तो बायले वयरचे मोहान एक कसं म्हणचें विशय लंपट म्हणटा तशी जाल्ला की मिगेल आनू म्हण दिसता म्हाका. न्हय नातल्यार इतलें वृद्ध जावन आसतना ह्या पळय कसल्याक जावका आशिल्लें. राय न्हय मे तो जायना गो म्हूण एक उतर सांगू जायना आशिल्लें. बरलेले जनाल वयरी तो तागेले एक अधिकार दाखयना मे बायलेल वयरी त्या दाखोवचें जाय न्ही. ताका कसलें बुद्धी भ्रश्ट जाल्ल्या बरी केलें ताणें. बायलेल वयर तितलें मोह मे तिणें सांगिल्लें तशी ताणें आयकूं का म्हणस वे. तिणें उल्लयश करयेल वरीच उरलो का म्हणस वे. आनी कसं म्हण म्हळ्यार आतां वनवासावस जेवो राज्य दुखून गडीपार करचें म्हण म्हणल्यार कोणेय एकलो कसं की वायट कोर का कसल की दोश कोर का कसल की एक अपराध कोर का. रामान तशें कसलें केलां वे. न अस्य अपराधम पश्यामी नापि दोषम तथाविधम. आव रन्ना एक वनमासाचे शिक्षे दिवचे तसल दोषूय रामाला अंतून हांव पळयनी. कसले ताणें अपराधूय करनी अन्नाक जावो कैकेयी जावो कोणाकय कसं खातीर मागीर अन्नान तशें करचें. एक वेळ शत्रू जावन का एक वेळ अपराध करून शिक्षे दिवचेच का. रामालांतू शत्रुत्वय ना कसले अपराधूय करनी कसले दोष असवे ना. अंगराजान तागेल पूत वेनाक दुसरे चेडवांक तो कसो की अपराध करता म्हणकत रान्ना पेटयलेले तशें कसलें मिगेल अण्णान दोश केला वे ना नातले ना मे तशें जाल्यार कसलें कानू ताका पेटयता. न्ही जावन देवकल्पम रज्जूम म्हळ्यार भारी सरळ स्वभावांचो दांतम जितेंद्रियुतो मिगेल अण्णा रिपूणामपि वत्सलम ताका शत्रुत्वाची सोडी
शत्रुत्वाची बुद्धी तगेलांतुना तागेल शत्रूंकही तो वात्सल्य दाखयता तितलो चांगू तसल धर्मात्म जावन देवता स्वभावाचो भारी एक आर्जव सरळ स्वभाव जावन रामाक धर्मात्म रायो कोण त्याग करता म्हणटना ताचेर तूं मिगेला हांव धर्मात्म न्ही म्हूण सांगला बरी जाल्ले लक्ष्मणान अन्ना तशी लक्ष्मणान म्हूण येतवे म्हळ्यार कोप येतना एक पंत कोणीय कसले उलयताचे थंय हांगा ताका बेजार जाता आसा लक्ष्मणाक तशी तो सांगता वृद्ध जाल्यार एक उत्तर उलयताचें कसं नाही वृद्ध आपी जाले नंतर वापस चेडूवा बरी म्हूण तशी हाक कसले म्हणटा पळय 60 जाली नंतर चेडूवा बरी वर्तन करताची कई ताका मुदी भ्रांती बे म्हणटा पळय तशी मी केला ना तशें कसले सूर जालावे आं तो वापस पुनर्बाल्यम उपेयुषः वापस चेडूशी जालो की तो असले रायान कसले सांगला रे एक राजनीती आमकां शिकयला न्हय वशिश्टान म्हणटना ते गोत्त आशिल्लें कोणेंय तें उतर आयकूं का म्हूण असवें रामानय आयकूं का म्हूण ना मा तशी म्हणटना रामाक तो सांगता अण्णा कळवे ये राज्याडील तुवें तुगेल्या हाताक येवका इतक म्हळ्यार मेगेल अन्नाक वृद्धाप्यान तूं बाल्यावस्थ शूर जालात असल जनाला हातान तूं राज्य दिवच्या नज तुका हांव सहकार करता न्हय तुगे लागींच केन्नाय बिल्ल दवरून हांव रक्षण करता शत्रूंक यमधर्मुशी आसूं तूं तुगेल वयर कोणेंय आक्रमण करनाची अन्नाल राज्य तूं कशें घेतलें म्हूण कोणेंय उलोवचें ना तशी कोणेंय नाका भरतान येवन येदूर राबल्यार हांव सोणा भरताक तुका विरुद्ध जावन सगळे अयोध्य राबल्यार हांव सगळे अयोध्य निर्मानुष्य करता म्हणटा तो ताका खूब पाप सगळे अयोध्य निर्मानुष्य करता म्हणटा भरता सोडी ताका भरताक राज्य मेळ्ळी तशिलें म्हूण कोणेंय लेखता म्हण जाल्यार तांकांय हांव दीश मारता इत्या म्हळ्यार अण्णा तूं इतले मृदू बुद्धी दाखोवचें नय बुद्धी कळवे विनयता ह्या परी नक्क तुका राय तूं कठोर जावन सुका मृदुर्ही परिभूयते केन्नाय कोण पाप जावन आसता पळय ताका पुरेजन तिरस्कार करताची कळवे अनेक कैकेयीन मस्त प्रोत्साह कोर न्हू आमगेला न्हू आमकां शत्रू जाला जाल्यार ताका बंधना घालयत नहीं बे ताका दिश मारयत ये पळय क्षत्रियालां तूं जेवचेची तशी मित्रम भूतो निसंगम वद्यताम भद्यताम अपि ताका वद्यताम ताका दिश मारयत बद्यताम अपि ताका कारागृहान तूं दवरयत म्हूण सांगता मालगडो जावन आसच्या पुरो जाल्यार आमगेल गुरु म्हळ्यार आमकां मालगड जावन आसच्या पुरो गुरोरपी अवलिप्तस्य म्हळ्यार अहंकारान कार्याकार्यम अजानतः कसल हांव करता कसल करून नजीशील करता म्हूण म्हळेलें ताका आलोचना ना म्हूण जाल्यार तो खंयची एक आडवाट धरता म्हूण जाल्यार ताका आमी सोडूं नजे तशी क्षत्रीय न्हय आमी तशी राज्य न्याय जावनू तुका मेळका मालगड पुतू तूं म्हणटना दशरथू कसल विशय आलोचन करून तो कैकेयील पुता राज्य दिता म्हणटा कैकेयीन सांगली म्हूण सांगून तशें न्हू हे रामा तुगेल्याक वैरत्व बांदिना दशरथ वैरत्व घेवन राज्य काण भरता दिवच्याक मानतार तो राय आमगेला न्हू मानतार जाला ताका कसली शक्ती ना तशें जावन तो सांगतरस कसं म्हळ्यार अनुरक्तोस्मी भावेन भ्रातरम देवी तत्वतः सत्येन धनुषाचैव दत्ते नेष्टेन ते शप्पे तो सांगतरस आव मिगेल सत्यनिष्ठा धनुर्विद्या दान एद्दोळतय केलेले याक यज्ञा वैर आणद वरून सांगता देवीला सांगतो तो हांव निजावन अण्णाल वैरी भारी भक्ती भावान मग्न जाला कौसल्यला की सांगता तशें जावन हे देवी कौसल्या पक्कनी रामू अरण्यांतुर्ले दावाग्नेस्तन तंतु प्रवेश करता म्हणू जाल्यार रामापशी येद्र हांवच म्हणल्याक मिगेल सामर्थ्य कसो म्हूण तूं पळय रामूय पळोवो तशी तुगेल दुख्खच पळये मिगेल सामर्थ्यान हांव दूर करता तो मिगेल आनू मंतार जाला प्राय जाला ताका कैकेयील विशयान तूं दौर्बल्य आसा ताका अस्थिर जावन कळवे वार्धक्यान तूं एक बाल्यावस्थेंत पळय तशें इल्जन केन्नाय निंदयेची म्हळ्यार वार्धक्यान तुला बाल्यावस्था म्हळ्यार हांगा आमी सहज उतरार ताका
एक कसं म्हणटाची मुदी भ्रांती म्हणटाची तसल जन निंदिय जावन नासताची तशें हांव तो बाई निंदियची ताका निंद केलेला कसले होड दोश ना तशें हांव न्हू आव ताका दीश मारची पळयत वे तूं म्हणटा न्ही हांव न्हू पितृवध करता म्हूण सांगच्यो तसलो लक्ष्मण न्ही तो ताका कसलेची एक नीती नियम जावं ताका धर्म गोतना म्हणना ताका गोतस आयकतना कर्णकठोर जावन उलयलो तो वय लक्ष्मण हांव अन्नाक हत्या करता म्हणून जाल्यार एक न्ही हांव न्हू एक विशय सांगचे जाल्यार ताका दुख्ख जातरस आवेग येतरस ताका अण्णा कशी एक अण्णाल विशयान तूं अपराध करतरस न्हू रायो म्हूण सांगून तशी अण्णाक अन्याय जातरस म्हणलेले एक दुख्खान ताणें कोटरास एक प्रलाप करची तें पितृवध करचें तसल न्ही तो लक्ष्मण दशरथ लक्ष्मणान मारका जाल्यार तसल कसलो कठोर न्ही ताणें कसलें अन्याय केलेलें ना अन्याय केलेले जाल्यार रामू ताका येद्रा राबता आशिल्ली कितकी पितृवाक्य परिपालन म्हणून रान्ना वचना आशिल्लो तशी लक्ष्मणाल एक उद्देश कसलो आसच्या पुरो म्हळ्यार दशरथान मस्त जाग्रत सुख आशिल्लें कैकेयी कसं की निमगीता म्हणली कुडलें ताणें जाग्रत जावन तिका दिना वर म्हणून सांगका आशिल्लें म्हणून अशी लक्ष्मणान पळय सांगतना तिका कौसल्य स्वल्प समाधान जाता जाल्यार ती रामा सांगता चेडा लक्ष्मणू सांगता पळय तुका कळ्ळी न्ही मॅ तुका तें समदिसता म्हूण जाल्यार तूं तशी करी कांय वाड न्ही कळवे लक्ष्मणान सांगिल्ली तशीची युद्ध कर न्हू तुगेलें राज्य तूं घे म्हूण म्हणटा जाल्यार कसलेय जावो गेले ते कैकेयीन कसं की तुका सांगली म्हणून तूं तें वय करच्याक इतली दुख्ख म्हाका दिवन तूं रान्ना वच्चो नका रामा तशें तुका धर्म गोत्तस तूं अन्नान दिलेलें उत्तर सम करच्यो धर्म म्हूण सांगता जाल्यार तुका अम्माले विशयान तेका पुत्र धर्म तुका नावे अन्नाल विशय मात्र पुत्र धर्म सुचवे अम्मा हांव कौसल्या तुगेले अम्मा कोरका जाल्यार कसं की सेव कोरका मिगेले एक प्राय जालो वेळ यो त्या वेळार पुत्रान लाग्य सुका म्हणून खंयच्या म्हाका दिसता म्हणटना अन्नाले उत्तर वय करचे खातीर अम्माल विशयान तूं धर्म चुकता न्हू तूं मिगेल सेव करचे खातीर तूं हांगार बुका तुका गोत्तस पळय पुराणान तूं फुडें तूं आयकलां बैबे कश्यपाल पूत गरुडू कद्रुल्या दुखून अमृत घेवन येवन आवसूक कद्रुल दास्या दुखून विमोचन केल्लेलें उडकासस्वे तशें ताका स्वर्ग मेळ्ळेले तशीची रायू दशरथ तुका पूज्य म्हूण जाल्यार हांव कसो तुका हांवय अम्म न्हू तुका हांवय तुका पूजनीय वय न्हय म्हणटना तुका वनवासाक हांव तुका आज्ञा दिना अम्माल आज्ञा मिकून तूं कशी वता वनवासाक वचनज तशी तुगेले वियोग म्हाका व्हड जाल्ले हांगा सुच कसलेय सुख भोग म्हाका नाका म्हाकाय घेवन वस तुगेले वटू आसला रे हांव थंय तण काड्डी खावन जाल्यार वंता म्हाका कसले तांतू भितर दुख्ख ना म्हाकाय वस्तू न्हय नतला रे तूं बी न्ही म्हाका सोणून रान्ना वता म्हणलें हांव हांगा उपास करून मरता हांव तूं चमकल नंतर एक क्षणय वांचना त्या वेळाक तुका कसो जाता तूं सगळे लोकांत आवसूक तिरस्कार करून चमकल राम तशें हांव मेल्ली म्हळेलेक तुका कळंक येता मेल्ली नंतरय नरक मेळटा तुका आवसूले मरणाक कारण जाल्यार तुका गोत्तच न्हय समुद्ररायल काणी ताणें ब्रह्महत्या पाप केल्लेलो दोशा भागी जाय न्ही तो म्हळ्यार समुद्ररायाले कसं की तागेले आवसो तो कसो की एक द्रोह केलो की ताणें वरुणान त्या वेळार त्या पिपलाद मुनी म्हणलेले एक जावन कसो की एक सान द्रोह आवसूक गेलोलो ताजे निमती ताका बुद्धी स्वल्प विकार जावन पिपलाद मुनी ऋषीक कसं की खरखर जावचें तशें करून ब्रह्महत्या पाप ताका मेळ्ळें की समुद्ररायाक तशी पिपलाद ऋषी एक मंत्रान एक अभिचार देवते करून देवते करता तो देवते ताका प्रतिमंत्र करून समुद्ररायो ते अभिचार देवतेक आड्डी दिता ते ऋषी कोपेता मनाक क्लेश जाता ताजे निमती समुद्रराया ब्रह्महत्या पाप इले म्हूण तशी आजिकय समुद्र स्नान करतल जन समुद्ररायाला ब्रह्महत्या पापाचे शांती खातीर ते अभिचार देवतेस पळय ताणें तडशिलेले
तिका आहार जावन एक फातोर दिवका म्हण एक विधी विधानच काही आणि समुद्र तिरांतो एक वरुण प्रतिमा तेंची रेमेन कोरन ताजे वयर एक फातोर दवरन प्रार्थना कोरका काही पिप्पलाद समुत्पन्ने कृत्ये लोक भयंकरी आहारार्थम मया दत्तः पाषाण प्रतिग्रह्यताम हे पिप्पलाद ऋषीन केल्ली म्हळ्यार पिप्पलाद ऋषीन सृष्टी केलेले लोक भयंकरी जावन आशिल्ले कृत्या म्हळ्यार बिचार देवते ती तुगेल्या आहारा खातीर जावन आमी एक फातोर दवरला पाशाण प्रतिग्रह्यताम मया दत्तः पाशाण प्रतिग्रह्यताम हांव दवरलेले फातोर स्विकार करी म्हूण सांगून मागीर ते फातोरू आनी ते वरुण प्रतिम म्हणून लेक लावन लेकून एक मातीन हे रेमीन एक केल्लेले आसा पळय ते एक मुष्टी रॅम समुद्राक घालून मागीर स्नान करका म्हूण म्हणटाची असल एक विधान आसा म्हाका हांवें हे रामायणान तूं वाजिल्लेले तशी त्या वेळाक मागीर ती दुख्ख करतरच न्हय ते ती सांगतरच न्हय हे पळय सांगतना कौसल्यक तो रामू सांगता पळय अम्मा तू धर्मू म्हणटा तू काही गोतना तिलकसलेना नास्ति शक्ति पितुर्वाक्यम समतिक्रमितुं मम प्रसादये त्वां शिरसा गंतुमिच्छाम्यहं वनम अम्मा अन्नाल उतर मीरवून हांगा रावचें म्हाका शक्ती ना हांव तुगेलें एक मागचें आब्रान ना वता तूं म्हाका आज्ञा दी म्हूण सांगून तेदना तुका गोत्तच न्हय तूं म्हाका इतली काणी सांगला हांवय तुका सांगता पळय कंडुमुनी म्हूण म्हणलेलो आशिल्लो तो धर्मू गोत्तच ताका जाल्यार तागेले अन्नान ताका गोहत्य करी म्हळेलें गोहत्य न्ही जावन धर्मान तूं करूं ना गोहत्य केलेले जन गोहत्या पापाक भागी जाताची मात्र न्ही धर्मभ्रश्ट जातात न्ही जाल्यार अन्नान सांगला म्हणले खातीर ताणें गोहत्य केलें मात्र न्ही आमगेले वंशाची काणी पळय तूं सगरे चक्रवर्तीन आज्ञा केल्ले म्हणलेले मात्राक सगरपुत्र भुंय खंडून पाताळा वचून कपिल ऋषीले दृश्टीन तांणी लासून गेल्ले रे पित्रा वाक्य परिपालन केल्ली बहीण ताणें त्याची जमदग्नी पुतू परशुराम ताणें अन्नान सांगलें पित्र वाक्य परिपालन खातीर स्वयं तागेले आम्माले गळ कातर निबे ताणें मात्र न्ही आनी की मस्त सकडी पुराणांत तो असल विशय मेळटा पित्र वाक्य परिपालन केलेले पुत्रांक गेले त्या तशीची म्हाकाय आतां अन्नान एक वचन निमगेला तें वचन हांव परिपालन करून दिवका मा तूं म्हाका वापस कसलें बंधनां घालूं का मात्र हांव एकलो न्ही येद्दोळटय अन्नाला आज्ञा पालन केलेलो हांव तुका कितले की आतां जनाले विशय सांगले पळय तांणी मात्र न्ही असले मस्त सकट चेडूं वसाची पित्र वाक्य परिपालन केलें हाजे पशी फुडें हांव काही तुका विरोध करून येद्दोळ कोण खंयचे पुत्रान करना तिले एक धर्माचरण करतलो ना पूड दुखून पुराय जनान एक सदाचार पितृवाक्य परिपालन करचें एक तांगेले सदाचार तशें तांणी केलेलेची हांव हांगा करतरस विंगड कसलें न्ही कळ्ळें म्हणटना तुका एक विशय सांगता पितृही वचनम कुर्वन् न कश्चिन्नाम हीयते हांव करता खंडीत पितृवाक्य परिपालन येद्दोळटय हांव बापसूले उतरां मणकेची चिल्ला कोण तांकां ह्या भुंयचेर कसलेची वायट जायना येद्दोळ म्हूण सांगता आनी लक्ष्मणाले सांगता कळ्ळें वाक्यमिदम श्रेष्ठ म्हूण म्हणटाची म्हळ्यार रामाक कोणाले कशी उरलो का म्हूण सांगून गोत्त आशिल्ली काय तो सांगतरच लक्ष्मणाले गे लक्ष्मणा तुका मेगेल वैरी मस्त भक्ती प्रीती आसा म्हणून गोत्तस म्हाका तूं कोणाय एदुरसूच्या जायना नातील तितले पराक्रम तेजस तुक्कच म्हणूय गोत्तस तशें जावन हे लक्ष्मणा पळय मेगेल आम्माक मस्त विचार गोतना तिका केवल ती आतां म्हाका सांगता आम्माल वाक्य परिपालन करका अन्नाल मात्र न्ही म्हूण जाल्यार न्हिजावन कसलें धर्माक अनुसार जावन आमी चलका ते तिगेले एक मात्रत्वाचे मोहा निमती ती त्या विशयी विसरल्या बरी करता तशें जावन केन्नाय अन्नाक जावो आम्माक जावो ब्राह्मणाक जावो उत्तर दिल्लें म्हण जाल्यार धर्मिश्ट जावन आशिल्ल्या मनशान ते चलायसून दिवूं का तशी हांव अन्ना उत्तर दिवन येवन जाल्ला अन्नान जायत म्हणलेलें देखून कैकेयीन म्हाका वनवासा वच
म्हूण सांगिल नमे अन्नानाची खडाखंडीत जावन नाक्क म्हणेल जाल्यार कैकेयी सांगूक धैर्य पावना आशिल्लें तशें हांव न्हू तुव ये क्षत्रधर्म तूं आतां उरलोचें उतर क्रूर ये पळय अन्नाक जे कारागृहा घालचे अन्नाक मारचे सकाळी हें क्षत्रीय धर्माक समजावन आसचें पुरो जाल्यार आज आमी क्षात्र धर्म आमी क्षत्रीय वय जाल्यार क्षात्र धर्म अनुसरण करचे पयशी चड पित्राले उत्तर अनुसरण कोरका जाल्यार सम तशें हांव न्हू तुवंय मिगेल्या वरी ज्या तूं बापसूक कसले कोरू नज आम्ही धर्मराजान भीमाक महाभारतांतू अशी एक सांगिलस उत्तर कसं नाही म्हळ्यार पूर्वोपकारी यस्ते स्यात् अपराधे गरीयसी उपकारेण तत् तस्य क्षंतव्यम अपराधिनः म्हणून म्हळ्यार पूर्वोपकारी पूर्वोपकारी म्हळ्यार आतां दशरथ कैकेयी ते रामाक लक्ष्मणाक सकड जनाकय पूर्वोपकारी जनतांनी तशी भीमू धर्मराय भीमा सांगता थंय मालगड मस्त पळय पूर्वोपकारी धृतराष्ट्र समीत तांगेले अपराध कितले व्हड जाल्यार तांकां क्षंतव्यम अपराधिना तांकां क्षम कोरका म्हणस तशीच हांगा हेंचे उत्तर राम लक्ष्मणा लेगीत सांगता मुखारी द्वापरांतू धर्मरायान भीमा सांगोस तशी राम लक्ष्मणा सांगता तशी आमी आमगेले मालगडान केल्ले अपराध कितलोची व्हड अपराध जाल्यार क्षम कोरका म्हूण सांगूनच लक्ष्मणा तुका गोत्त सुचेची हें कांय नवें न्ही तशें हांव न्हू ते परे विशय सोडी आमी अन्नान सांगिल तशी आयकूंक आता म्हाका म्हणटा आनी कौसल्येक सांगता आम्मा आव हांगा दुखून रान्ना वच्चू का पळय तूं म्हाका अड्डी दिवच्यानच हांव मिगेल प्राणा वैरी आण दवरता तशें हांव न्हू मिगेल आणे प्रकार तूं म्हाका अड्डी केली म्हूण जाल्यार हांव हांगाच प्राण सोडका जाता तशें हांव तूं म्हाका अड्डी कोर नाका जाल्यार म्हाका तुगेलो आशिर्वाद जावका एक न्ही दोन न्ही 14 वर्सां पर्यंत हांव वनवास करचें म्हळ्यार सुलभ न्ही तुगेलो आशिर्वाद म्हाका जावका म्हाका बरें जावं म्हूण तूं आशिर्वाद कर मुखार सून वनवास जाली नंतर हांव अयोध्येक येता खंडीत पुढे राजर्षीन कशी ययाती कशी स्वर्गात दुखून च्युत जतना बुंयक पडलो तो जाल्यार वापस बुंय सोड स्वर्गाक वचचें न्ही तशीच आब रान्ना दुखून सीदा हांगा येता कसलेंय दुख्ख कोर नाका अन्नाल उतर पालन करता वनवास पुरयसून वापस वनवास जावन जाले नंतर वापस हांगा तुगेले येता तशी सनातन धर्म कसले म्हळ्यार हांव मात्र न्ही तूं मिगेल बायल सीते लक्ष्मण सुमित्रे सकड जनान दशरथाला आज्ञेक अधीन जावन आसका एक जावन म्हाका न्हू तुका बामण मात्र न्ही हे देशाचो राय तो तशें जावन तूं ताणें सांगिल्लें तशें आयकूंक जाता हांवय आयकूंक जाता तूं म्हाका कसलेची हे अड्डी दिवं नाका मा म्हूण सांगतरस कौसल्येक वपास भोवदू चुकलो पाप मागीर रामान तिका ಸ್ವಲ್ಪ शैत्योपचार केले उठायली रामाले सांगता रामाक पळयत रसती पळयतना रामू ताका कसले घाबरिना मना दुख्ख ना कळकळना कसलें ना नुत स्थित प्रज्ञशी आस निजावन ताका बेजार जायनी म्हूण न्ही अन्नान अन्याय केल्ले म्हूण न्ही कसं की अशी जाल्ले मिगेल आम्माले वृद्धाप्य कालार हांव आम्माल वटो वसूंक आशिल्लें आतां म्हाका रान्ना वचका पडलें म्हणलेले कळवळ ताका शिवाय अन्नान म्हाका रान्ना वचचें सांगलें कसं लेका म्हणलेलें दुख्ख न्ही बारीक गंभीर जावन हांव सुलेद्र आसता तो कित्याक म्हणल्यार ती दुख्ख भोगतर दुख्ख करतर आशिल्ली लेद्राक हाणें रडली म्हूण जाल्यार तिका आनीक दुख्ख चड जाता न्हय तशें जावन तो दुख्ख करनाशी बारीक गंभीर जावन बसला तेदना ती सांगता खंय चेरडा तुका न्हू मात्र न्ही हांव तुका सांगलां न्हय धर्मा प्रकार हांवय तुका मालगडी तूं म्हाकाय मिगेलेय उतराक गौरव दिवका न्हय हांव अनुमती दिना तुका मस्त दुख्खीत जाल्यार हांव म्हाका सोड तूं वचची सम्म न्हय रान्नाक म्हूण कौसल्य सांगता आनी सांगता हांव तूं चमकल नंतर हांगासून कसो करूस म्हाका ह्या लोकाचें सूख नाका परलोकाचें सूख नाका म्हाका अमृत दिल्यार नाका म्हाका त्या पुराय दिता म्हणल्यार नाका म्हाका एक मुहूर्त काल मिगेल रामालो वटो सोडता म्हणलें जाल्यार हांव परलोका सूख देवलोकाचें अमृत सर्व हांव
नाक म्हूण तिरस्कार करता. इत्याक म्हळ्यार तूं गेल्या पशी चड सूख म्हाका खंयी ना म्हूण सांगून सांगता जाल्यार राम आयकना. धर्म मार्गान तुची स्थिर जावन आसतो. त्या वेळार ती तितले दुख्ख भोगतरस, लक्ष्मणू तितले दुख्ख भोगतरस. तशी तो केन्नाय म्हणटा पळय ताका वाक्य नितीज्ञ म्हणटाची, ताका गोतनातील उतर ना, धर्मू ना. राम म्हळ्यार स्वयं देवूच तो, राम महाविष्णू तोच धर्मू म्हणटना रामू लक्ष्मणाकय कौसल्यकय कशी समाधान कोरका तशी थंड रितीने तो समाधान करता आनी सांगता लक्ष्मणा हांव अन्नाल आज्ञा यथावत पालन करना म्हणून सांगू म्हाका साध्य ना. कित्याक म्हळ्यार आनू आनी देशा रायू ताण सांगिल तशी तागेले पुत्रय बय आमी, तागेले प्रजा वर्गय बय आमी आयकूंक. तशें जावन आनी सांगता कौसल्या अम्मा तुकाय तोची बामणूय आनी तुगेले तूं तागेले सहधर्मचारिणी म्हणटना तो कसल करता तेच वाटेन तुवूय आसुकात जाल्ले. तशें जावन आमकां पुराय जाणां एकूय एक धर्म कसलो म्हळ्यार दशरथान सांगिल तशी ऐकुचें. तशें जावन तूं आतां म्हणटरस मिगेल ओटू रान्ना येता म्हूण तूं तेवाय येवचेनाच. इत्याक म्हळ्यार तुगेल बामूण जिवंतस त्या वेळार पतिव्रता स्त्री कशी आसता म्हळ्यार ती पुत्रापुणी त्याग करता. बामणा तिणी त्याग करूनच. तशी आतां तूं मिगेल ओटू आयली म्हूण जाल्यार तो सांगतरस देवी मया सा धर्मीतोपगच्छेत कथम स्विधन्या विधवे बनारी. तूं अन्ना सोड मिगेल ओटू आयल्या रे धर्मभ्रश्ट जाल्यार एक विधवे बायल मनीसशी जाता न्हय. कशी रान्ना येता तूं मिगेल ओटू अन्ना नासतना. तूं पतिव्रता स्त्री जाल्यार देखून पतिले ओटू आसोका जाता शिवाय मिगेल ओटू तूं येवचेनाच. म्हाका रान्ना वचा तूं अनुमती दिवका. मिगेल वनवास समाप्त जाले त्या वेळार हांव सांगला न्हय अयोध्येक येता म्हाका मंगळ सांग अम्मा तूं म्हूण सांगतरस. आनी अम्मा म्हाका अन्नान केन्ना राज्य दिना म्हणला की त्या वेळार अधर्मान युद्ध करून अशी तशी नाका जालेले वाटेन तसले दिना म्हळेले राज्य ते म्हाका निकृश्टची. मिगेल न्हय ते मिगेल नैनातील संपत म्हाका निकृश्टची. ते निकृश्ट जावन आशिल्ले राज्य संपत म्हाका नाक्काची नाका म्हणून म्हणटना तिका कळ्ळें कसलें अय्यो भाळी दृढ संकल्प केला हाणें म्हणून. तशी प्रसादयन नरवृषभ स्वमातरम पराक्रमा जिगमशु एव दंडकान अथानुजम भृशमनुशास्य दर्शनम चकारताम हृदी जननीम प्रदक्षिणम. तो मन गट्टी केला वत्तलोच्या वनवासाक म्हणून. तशी अम्माकय धर्मू सांगता तिगेलेय मन ಸ್ವಲ್ಪ शुभ्र करता आनी भावाकय पुरे धर्मू सांगता आनी अम्मा प्रदक्षिण करता. प्रदक्षिण करून हांव खंडीत वत्तलोची म्हूण म्हळेलें मंडन करून हांव सुलेद्राक तिगे लागीं तो अनुमती निमगिता. आनी कसले म्हणलेले रामायणाची काणी अयोध्या कांडाची आमी पायचे दिसाक पळोवया. आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.